तुमच्याकडे सुद्धा असं होतं का हो की भाजीला काही नाही म्हटलं की करा बटाट्याची भाजी किंवा रस्सा भाजी. कारण बटाटा हा आपल्या प्रत्येकाकडे नेहमी असतोच. पण नेहमी तीच बटाट्याची पाककृती खाऊन कंटाळला असाल तर पनीरलाही विसरायला लावणारी एकदम चविष्ट अशी आलू शेंगीची ही बटाट्याची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. बनवायला एकदम सोपी आहे. बटाट्याची सालं काढून अशी लांब लांब कट करून घ्यायची. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि थोडंसं तेल घालून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. असा उभा चिरून घेतलेला कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा. थोडासा कांदा थंड झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि दही घालून त्याची गुळगुळीत अशी पेस्ट करून घ्यायची. पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण 4 ते 5 पळी तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की त्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे. मस्त असे सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे. बटाट्याचे काप तळून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आणखी थोडंसं तेल ॲड करायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे, काही खडे मसाले घालायचे आणि टोमॅटोची प्युरी बनवून त्यामध्ये ॲड करायची. आणि आपण कांद्याची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती देखील त्यामध्ये घालायची. त्यानंतर घरात असलेले काही मूलभूत मसाले, हळद आणि लाल तिखट घालून थोडंसं पाणी घालायचं आणि छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे. शिजवून घेतलेल्या मसाल्यांमध्ये बटाटे ॲड करायचे आणि वरून थोडंसं पाणी घालून झाकण लावून बटाटे छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. सगळं एकजीव करून घ्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हातावरती छान अशी कस्तुरी मेथी चोळून घ्यायची. कस्तुरी मेथी देखील त्यामध्ये ॲड करून पुन्हा छान सगळं एकसारखं करून घ्यायचं. आणि आपली ही आलू शेंगेची खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून